तर मंडळी, तुम्ही चिकन पुलाव बऱ्याच वेळेला खाल्ला असेल, पण असा चिकन यखनी पुलाव तुम्ही कधी खाल्लाय की नाही नक्की सांगा कमेंटमध्ये. चिकन यखनी पुलाव म्हणजे आहे ना, चिकनच्या अळणी पाण्यातच आहे ना शिजवून घेतलेला भात. त्याला खूप छान अशी चव येते आणि अप्रतिम लागतो हा पुलाव. त्यासाठी आहे ना, पुलावसाठी लागणारे तांदूळ स्वच्छ धुवून तासभरासाठी भिजत ठेवायचे. सोबतच आहे ना, स्वच्छ धुतलेलं चिकन मी इथे उकडून घेतलेलं आहे आणि त्याचं अळणी पाणी सुद्धा बाजूला काढून घेतलेलं आहे. आता आहे ना, इथे बाकीची तयारी सुद्धा झाली होती. सगळ्यात आधी गॅसवरती एक टोप ठेवलं, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलं, ठेचलेलं लसूण टाकून छान परतवून घेतलं, 2 तमालपत्र टाकले आणि बारीक कापलेला कांदा टाकून थोडासा आहे ना तांबूस होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचंय. बरं, कांदा परतवून घेताना आहे ना थोडंसं मीठ सुद्धा टाका. कांदा जास्त परतवून न घेता आहे ना लगेचच त्याच्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो टाकायचा आहे बारीक कापलेला आणि 1 वाटी इतकं दही जे मी अगोदरच फेटून ठेवलं होतं ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून आहे ना सगळं छान असं एकजीव करून परतवून घेतलं. थोडीशी हळद, लाल तिखट आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा मसाला छान एकजीव करून घ्यायचं. चिकनचं अळणी पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. आता पाण्याला उकळी आल्यानंतर आहे ना, जो तांदूळ आपण अगोदरच भिजत घातला होता ना, तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे. आणि नंतर आहे ना, आपल्याला झाकून ठेवायचं आहे 15 मिनिटासाठी. 15 मिनिटं आहे ना, गॅसची फ्लेम अतिशय कमी ठेवून हा भात छान असं शिजवून घ्यायचा आहे. बस, तर बघू शकता इथे तयार झालेला आहे आपला चिकन यखनी पुलाव. अतिशय कमीत कमी मसाले वापरून हा पुलाव तयार होतो, त्यामुळे घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा पुलाव खूप जास्त आवडतो. तुम्ही सुद्धा असा चिकन पुलाव नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि या सगळ्यांनी गरमागरम पुलाव खायला.